श्री शंकर संत कवी श्री दासगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्तोत्र. श्री गणेशाय नमः. हे सर्वाद्य सर्वशक्ती, हे जगदोद्वारा जगतपती, साय व्हावे सत्वरगती. या लेकरान कारणी जे जे काही ब्रह्मांडात, ते ते तुझे रूप सत्य. तुझ्या पुढे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा. तू निरंजन निराकार, तूच अवधूत दिगंबर, साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की. जे जे काही म्हणावे, ते ते तुझे रूप बरवे. दासगणुस आता पावे हीच आहे याचना. तूच काशी विश्वेश्वर, सोमनाथ बद्रिकेदार, महाकाल देवी ओंकार तूच की रे त्र्यंबकेश्वरा. भीमाशंकर मल्लिकार्जुन, नागनाथ पार्वती रमण, श्रीकृष्णेश्वर म्हणून वेरूळ गावी तूच की. तूच परळी वैजनाथ, निधी तटाला तूच स्थित, रामेश्वर पार्वतीकांत सर्व संकट निवारता. हे कृपार्णवा नारायणा, महाविष्णू आनंदघना, हे शेषशाही परिपूर्णा, नरहरी वामना रघुपते. तू वृंदावनी श्रीहरी, तू पांडुरंग पंढरपुरी, व्यंकटेश तू गिरीवरी, पुरी माझी जगन्नाथ. द्वारकेशी नंदनंदन, नाम देती तुझ कारण, जैसे भक्ताची इच्छिल मन तैसे तुझ ठरविती. आता हे चंद्रभागा तटविहारा, ह्या गजानन स्तोत्रा सहाय्य करा. हेच मागणे पसरुणी पदरा, तुझ विठ्ठले दासगणू. गजानन जे स्वरूप काही, तुझ्या विन वेगळे नाही. दत्त भैरव मार्तंड तेही रूपे तुझीच अदोषजा. या सर्व स्वरूपा कारण, आदर मी करी वंदन. माझे ते ताप करा हरण, हेच आहे मागणे. हे महालक्ष्मी कुलदेवते, कृपा कटाक्षे लेकराते. पाही दासगणू ते, हीच तुझला प्रार्थना. आता श्री शंकराचार्य गुरुवर, देवीनाथ मच्छिंदर, निवृत्तीदास ज्ञानेश्वर, समर्थ सज्जन गडीचे. हे तुकाराम महासंता, तुझ लागी दंडवता, करिता होईल मला त्राता, नाही ऐसे म्हणू नका. हे शिर्डीकर बाबासाई, लेकरांसाठी धाव घेई, वामन शास्त्री माझे आई, माझी उपेक्षा करू नका. हे शेगावीच्या गजानना, महासंता आनंद घाला, तुला येऊ दे काही करुणा या अजान दासगणूची. तुम्हा सर्व प्रार्थून स्तोत्र करीतो हे लेखन, माझ्या चित्ती म्हणून वास आपण करावा. जे जे तुम्ही वदवाल काही, तेची लीन कागदी पायी. स्वतंत्रता मजला नाही, मी पोषणा तुमचा असे. माघ मासी सप्तमीस, वद्य पक्षी शेगावात, तुम्ही प्रकटला पुण्यपुरुष पंथाची या माझारी. उष्ट्या पत्रावळी शोधन, तुम्ही केल्या म्हणून, मिळाले की नामाभिधान, पिसा पिसा ऐसे तुम्हा. उगी न वाढावी महती, म्हणून ऐसी केली कृती, तुम्ही साच गुरुमूर्ती लपून बसाया कारणे. परी विचारवंत जे ज्ञानी, ते तुम्हा लागी पाहुनी, भ्रमा हात पडी देऊनी, पाय तुमचे वंदितात. बंकटलाल दामोदर, हे दोघे चतुर नर, भ्रमा ते सावरून दूर, शरण आले तुम्हाला. बंकटलालाचे सदनास तुम्ही राहिला काही दिवस, तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले. केवळ पाजोनी या तीर्थ, आपल्या पदीचे समर्था, तुझ लागी दंडवता, असो आमचा वरचेवर. तुझ्या लीला निधीचा नच लागे पारसाचा, टिटविणे का सागराचा अंत कसा घेववेल. पितांबरा देऊनी भोपळा, नाल्यास तुम्ही पाठविला, जलते हो आणविण्याला, तहान लागली म्हणून. पितांबरासी बजाविले, ओंजळीने पाणी भले, न पाहिजे दुवा भरले या माझी या भोपळ्यात. जलात तुंबा बुडवावा, जल पूर्ण भरून घ्यावा, आणि तोच मला आणून द्यावा, यात अंतर करू नको. तुंबा बुडेल ऐसे पाणी नवते नाल्या नागुनी, विश्वास ठेवून या वचनी ऐसे केले पितांबरे. नाल्याची या जलासी तुंबा लाविता सरसी, आपोआप त्या ठायासी अभव्य खाच पडली की. तुंबा त्यात भरत आला, ऐशी तुझी आगाध लीला, ती साच वर्णण्याला शेषही थकेल वाटते. सोमवारी प्रदोषासी, बंकटलालाच्या सदनासी, भाविका आपण व्योमकशी दिसत असा महाराजा. यात नवलना टिळभर, काकी तूच शंकर रमावर, हे जेवढे चरावर तेवढे तुम्हीच आहात की. तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत, म्हणून पडती भ्रमात मायावश होऊनी. प्रातःकालच्या वेळी संपली होती दिवासळी, जानकीराम देईना मुडी विस्तव तुमच्या चिलमेस. जानकीराम सोनार बागेसरी स्वावेश्वानर, द्यावयासी कुरकुर करू लागला असे की. ते अंतर्ज्ञाने जाणून, कौतुक दाविले करून, चिलीम विस्तव वाचून पेटवूनिया दाविली. सोनार म्हणे विस्तव देण्याला, नाही ऐसे वदला, म्हणून येता झाला राग भगवंता कारणी.
चिंचवणे ते सोनाराचे, नासले अक्षर तृतीयेचे, प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य. अवघे टकामका पाहाती, नाका पदर लाविती, एकमेका सांगती, ही चिंचवणे खाऊ नका. मग जानकीराम म्हणाला, साधूच विस्तव मीना दिला, त्याचा हा प्रत्यय आला, धन्य धन्य हा गजानन. मग तात्काळ उठून बेगेसी आला बंकट सदनाशी, हकीकत बंकटलालासी सर्व केली निवेदन. बंकटलालच्या वशिलाने चरण धरिले सोनाराने, अनन्य भावभक्तीने गजनाचे ते दवा. गुरुराया अंतर मऊ आपले साचार, तेच का हो केले कठोर मजविषयी समर्था. आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्यराशी, त्याविन मी सदनाशी न जाय येठून. ऐसी ज्याची ऐकून गिरा, चिंचवण्याशी लाविले करा, चिंचवणे तेच झाला झरा, अमृताचा विबुध हो. या परी जानकीराम शरण आला, अखेर आपल्या पदाला मुकीन चंदू कृतार्थ केला, खाऊन दोन कानवले. माधव नामे चिंचोलीचा ब्राह्मण एक होता साचा, त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केलात. भ्रांती त्याची उठविली, प्रपंच माया तोडिली, मोक्ष पर्वणी लादली तया माधवा कारणे. ऐसे आपले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून, पदरी असल्या उपयुल पुण्य पाये तुझे सापडती. वसंत पूजे कारण गणपाटी ब्राह्मण, आणविले आपण ऐन वेळी ते दवा. बंकटलाले आपण असे नेले खावया मक्यासी, आपुलिया मळ्यासी अति आग्रह करुणी. मोहळे होती मळ्यात मधमाशांची भव्य सत्य, ती पेटविता आकटी प्रत उठती झाली निजलिले. मधमाशांची पाहून लोक करीती पलायन, भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला. तुम्ही मात्र निर्धास्त बसता झाला मळ्यात, मधमाशा तोनात बसल्या तुमच्या अंगावरी. लोक दुरून पाहती, परीन कोणाची होय छाती, तुम्हा सोडवावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून. बंकटलाल दुःखी झाला पाहून त्या माशाला, त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा. काही वेळ गेल्यावरी तुम्हीच आज्ञा केली खरी, मधमाशास जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले. आपल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर, बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया. क्या की मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे, ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात, म्हणून ते काढावया सोनार आणतो येठाया. आपण म्हणालात वाया हा त्रास घेऊ नका, योगशास्त्र येते मला, मी योगाबले काट्याला बाहेर काढतो त्याजला, सोनार कशास पाहिजे. ऐसे वधून कुंभक केला ते दवा की आपण भला, तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की. हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी, जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे. आपण म्हणाला त्यावर, हे जीवांनो घटकावर बसा या वृक्षावर, आता कोणास जाऊ नका. संकल्प बंकटलालाचा पूर्ण करणे आहे साचा, सोळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या. पहा माशा उठ्ठा क्षणी, तुम्ही गेलात पळूनी, संकट येता नाही कोणी तारीत आहे ध्यानी धरा. लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष, परिसाह्य संकटास कोणीही करीना. हे तत्व ध्यानी धरा, ईश्वरासी आपुला करा, म्हणजे सफल होय खरा तुमचा की संसार. ऐसा उपदेश भक्तांप्रती साच केला तर गुरुमूर्ती, एकामुखे करू किती मी आपुले वर्णन. कृष्णाजीच्या मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत, जे होते सांगत शुष्क वेदांक जे गाला. त्या गोसाव्याच्या ब्रह्मगिरी महंत आणिला वाटेवरी, तो जडत्या पलंगावरी तुम्हाजवळ ना बसला. चौकडून होता पेटला तो अग्नी आपण शांत केला, तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले. सर्व अभिमान सोडून आपणा आला तो शरण, अग्नीचे ते अग्निपण चांदण्यापरी तुम्ही केले. टाकळी कर हरिदासाचा घोडा अति द्वाळसाचा, तुम्ही हरविला तयाचा द्वाळपणा तो क्षणात. घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला, अशक्य काही आपणाला नाही उरले जगात. आळगाव अकोली गावात कावडे शिरता भंडाऱ्यात, आपण पळविले क्षणात आज्ञा त्यासी करून. अजूनपर्यंत त्या ठाई कावडा येना एकही, संत जे वदतील काही खोटे होय कोठून. प्रखर असून उन्हाळा निर्जनशा काननाला, ऐन दुपाराच्या समायाला कौतुक केले अभिनव. अकोलीच्या रानात सर्वे नंबर 52त, एक शुष्क गर्दळापत बनविली तुम्ही पुष्करणी. भक्त आपुला पितांबर कृपा होती त्याचेवर, तयाचे अधिकार थोर आपण बनविला. ज्योतिप्रत मिळाला ज्योत, भेद काही तेथे न उरत, खराच पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला. वटलेल्या आंब्याला त्यांनी आणविला पाला, कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की. भीमा अमरजा संगमाशी, क्षेत्र गाणगापुराशी, पर्णे फुटली टोणप्यासी, नरसिंह सरस्वती कृपेने.
तेच कृत्य कोंडली ते करविले पितांबर हाते, आपणच की गुरुमूर्ते हे स्वामी समर्था. वद्य पक्षात माघमासी, सोमवतीच्या परवासी, क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमचे, तेथे महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात, पाणी येऊ लागले आत, नाव बुडू लागली. त्या नौकेत आपण होता, म्हणून नर्मदा लावी हाता, फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपला हो. नौका काठास लाविली, नर्मदेने आणून भली, आपणा बंधून गुप्त झाली ते बहुतांनी पाहिले. त्र्यंबकपुत्र कौराचा भक्त आपला होता साचा, जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे. त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार, पदार्थ सारून या दूर इतरांनी आणलेले. जैसवा द्वारकाधीश भगवान, कौरवांचे पक्वान्न सांडून या भक्षण करी विदुरकण्यांचे, तैसेच आपण केले कौराचे अन्न भक्षले, खऱ्या भक्तीचे भुकेले आपण हा महाराजा. सवळतचा गंगाभारती, तया फुटली रक्तपिटी, तो त्रासून जीवाप्रती आला असता आपणाकडे. लोक अवघे टिटकारा करू लागले त्याचा खरा, कोणी न देती त्यास थारा, रोग भये करुण. त्या गंगाभरतीस येऊन देती दर्शनाचं कोणी आपल्या शेगावास, ऐसी स्थिती जाहली. लोक म्हणती तयाप्रत मिसळू नको लोकात, त्रास न द्यावा यत्किंत तू समर्था कारणे. तो गोसावी एके दिवशी आला आपल्या दर्शनासी, डोई ठेवता पायासी मारिले आपण तयाला. थोबाड जोडिले दोन्ही हाते, लात मारून कमरे ते उलथून पाडिला रस्त्याते, थुंकून त्याच्या अंगावरी. बेडता पडता अंगावर गंगा भारतली हर्षला फार, म्हणे आता होईल दूर व्याधी माझी निसंशय. जो बेडका होता पडला तो त्याने मलम केला, अवघ्या अंगास चोळीला, चोळ चोळूनी या निज हाते. ऐशा रीती सेवा करीत राहिला गोसावी शेगावात, तयाच्या महारोगाप्रत आपण केहो निवटले. तुमच्या कृपाची यापुढे औषध काय बापुडे, अमृत तेही फिके पडे, ऐसा महिमा अगाध. कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तांवरी, तरही निज कृपेने करिता आपण दुरी, साच दयाळा. संकटी खंडू पाटला प्रत, आपण देऊन कृपेचा हात, न्यायाधीशाचे कचेरीत निर्दोष त्यास सोडिले. बाळकृष्ण रामदासी होता बाळापूर ग्रामासी, त्या माघ नवमीसी समर्थ दर्शन घडविले. गटकेत दिसावा गजानन, गटकेत सूर्याजी पंत नंदन, गटकेत भजन ते गणगण गणगण, गटकेत जय जय रघुवीर असे. तेने बाळकृष्ण घोटाळला, अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला. काय लीला वानुती, संत अधिकारी समान मुळीना तेथे अधिक न्यून, जैसे भक्ताचे इच्छिल मन तैशी रूपे तुझी दिसती तया. गणेश दादा खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे, कृपादृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा. या खापर्ड्याला वराळ प्रांती अनिभिषिक्त राजा बोलती, राष्ट्रोत्तराची तळमळ होती ती खापर्ड्या कारणे. कोठे ना आले अपयश त्याला, हा तुमच्या कृपेचा महिमा झाला. बाळ गंगाधर तिळकाला तुम्हीच कृपा केली तर, भगवंताने अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला. ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले. पार्थदेवाचा भक्त जरी राहिला वनवासा भितरी, 12 वर्षे कांतरी ऐसे भागवत सांगते. भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वनवास तो नाही चुकला. तैसेच झाले टिळकांचे, संत कृपा असून शिक्षा झाली दारुण. ब्रह्मदेशी निवून मंडाल्याशी ठेविले त्या, श्रोते त्याच मंडळात गीतारस गेला ग्रंथ, जो आभार वृद्धांप्रत मान्य झाला सारका. कोल्हट करा हा ते भला, आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला, मुंबईत टिळका कारणे. फळ त्या प्रसादाचे गीतारस होय साचे, भाष्यकार गीतेचे हे 6वे झाले की. पहिले शंकराचार्य गुरुवर, दुसरे रामानुजाचार्य थोर, मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले. 5वे ज्ञानेश्वर माऊली, भावार्थ दीपिका टीका केली, जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षुजनांनी. ज्ञानेश्वरानंतर 1-2 टीकाकार झाले, परिणा आली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची. वामनाची यथार्थ दीपिका, तैसाच गीता नवदेखा, हेही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की. गीतेचा अर्थ कर्मपर लावी बाळ गंगाधर, त्या टिळकांचा अधिकार वानायामी समर्थ नसे. मागील टीका समयानुसार अवतरल्या भूमीवर, तैसाच आहे प्रकार हा या गीता रहस्याचा. त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी, म्हणून तयाला झाला खरी गीता रहस्य महाग्रंथ. खामगावी डॉक्टर कवरा तीर्थ आणि अंगारा आपण नेऊन दिला तर खरा ब्राह्मणाच्या वेशाने. ज्या योग्य व्याधी त्याची समूळ हरण झाली की साची. तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र वाहत असा, कन्या हळदी माळ्याची बायदा नामे मूळ गावाची. ही तुमच्या कृपे जनीची समता पावती झाली असे. वरद हस्ता बायदा शिरी तुम्ही ठेविता निर्धारी, तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने. मूळ गावाच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला, तो येता दर्शनाला व्याधी दुर्धर हरली तुम्ही.
सद्भक्त बापुण्याप्रती तुम्ही भेटविता रुक्मिणीपती. नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे. एके वेळी आपणाला गोपाळबुटी घेऊन गेला भोसल्यांच्या नागपुराला. अतिआग्रह करून गोपाळबुटी श्रीमंत बारी. हजारो पंक्ती त्याचे घरी. उठू लागल्या वरचेवरी केवळ आपल्या प्रित्यर्थ. इकडे शेगाव सुने पडले. प्रेतव्रत दिसू लागले. मुखी तेज नाही उरले. मुळीच पाटील मंडळीच्या. शेगावीचे पुष्कळ जण आले नागपुरा जाऊन. परिण झाले दर्शन समर्थांचे कोणाला. चौक्या प्रहारे सभोवार कडेकोट होते फार. समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले. नागपुराहून आपणाला आणण्या हरी पाटील निघाला. 10-5 संगतीला भक्त घेऊन शेगावचे. आला सीताबर्डीसी गोपाळबुटीच्या सदनाशी. तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले 2-4. शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला, परी तोन त्यांनी जुमानला. बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला आत. गडबड झाली तेथे बहुत. तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने. जैसे वासराची पाहता गाय धावे पुण्यवंता. तैसे तुम्ही समर्था केलेत घरी बुटीच्या. गोपाळबुटी धावत आले हरिपाटला विनवित झाले. पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडसे. भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला. तो आहे भक्तीच विकला शेवगावकरांच्या निसंशय. सर्वांच्या झाल्या भोजन. आपण निघाला तेथून. आशीर्वाद तो देऊन गोपाळबुटीच्या कुटुंबाला. त्या पाटील हरिवरी कृपा आपुले अत्यंत खरी. श्री कल्याण स्वामी परी सेवेस आपल्या तत्पर जो. हरी पाटला कारण स्वामी तुमचे द्वैचरण. हेच महानिदान जोडले असे वाटत असे. दार कल्याणचे रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत. गुरुराया या शेगावात. शेगावचे भाग्य मोठे. वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ऐशा जगमान विभूती आल्या आपल्या दर्शना. जरी आपण देह ठेविला तरी पावत असा भाविकाला. याचा अनुभवला रतनसाला आला आहे तयानिरे. रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ. त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने. तैसे बोरी बंदरावरी जांजळ जे का लक्ष्मण हरी. त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने. तुमच्या लीलेचा तो पार कोणा न लागे तिळभर. मुंगी मेरू मादार आक्रमण केशी करी. टिटवीच्याने सागर शोषवेल का साचार. दासगणू हा लाचार आहे सर्व बाजूने. आपली वर्णन्या लीला महाकवीच पाहिजे. माझ्यासारख्या गुंगुरड्याला ते साधणे कठीण. परी जोका असे परीस तो सुवर्ण करी लोखंडास. उर्विन त्याठाई दोष लोपनाचा तुला हो. आपुली लीला कस्तुरी ममवाणी मृत्तिका खरी. परिमाण पावेल भूमीवरी सहवासे या कस्तुरीच्या. माझे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमचे पाहिले चरण. आता न द्यावे लोटून परत दास गणूला. सर्वदा माझा सांभाळ करा दैन्य दुखाते निवारा. भेटवा मशी शारंग धरा व्यक्त बापुण्याच्या परी. आपल्या कृपे करून सानंद राहो सदा मन. सर्वदा घडो हरिस्मरण तैसीच संगत सज्जनांची. अव्याहत व्यारी पंढरीची. मम करे भाविसाची आवड सगुण भक्तीची. चित्ता ठाई असुऱ्या अंत घडो गोदातिरी. यावी नाशा नाही दुसरी. स्मृती राहो जागृत खरी. भजन हरीचे करावया. भजन करिता मोक्ष घडो. देह गोदा तिरी फळो. सद्भक्तासे स्नेह जळो. दास गणूचा सर्वदा. मागितले ते मला द्यावे. तैसे लोकांचेही पुरवावे. आर्त गुरुवरा मनोभावे. जे या स्तोत्रा पठतील. या स्तोत्राचा पाठ जेथे जेथे भाव होईल तेथे तेथे. तेथे न राहो कदा दुरित इतुले दयाळा. स्तोत्र पटका उत्तम गती. तैशी संतती संपत्ती. धर्म वासन्या त्याच्या चित्ती. ठेवा जागृत निरंतर. भूतबाधा भानामती. वाविना स्तोत्रकाळ पटकांप्रती. लौकिक त्यांचा भूवर्ती उत्तरोत्तर वाढवावा. हे स्तोत्र ना अमृत होईल अवघ्या भाविकांप्रत. येईल त्याची प्रचिती सद्भाव तो ठेविल्या. मोठ्याने करुण गर्जना बहावे साधू गजानना. शेगावाचा योगी राणा सर्वतो पाहो तुम्हा ते. सद्गुरुने चित्तास पहा माझ्या करुण वास. बोलवले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे. याते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश. भोगीत राहाल संकटास वरचेवर. अभक्तीने अभक्ती दूर करा. गजाननासी मुडी न विसरा. त्यांच्या चरणी भाव धरा म्हणजे जन्म सफल होईल. स्तोत्र पटकांची आपदा निमेल की सर्वदा. दृढचित्ती धरा पदा गजानन साधूच्या. वाचे म्हणता गजानन व्याधी जातील पळून. जैसे व्याघ्रा पाहून कोल्हे लांडगे पळती की. स्तोत्र पटका भूमीवरी कोणी न राहील वैरी. अखेर मोक्ष त्याच्या करी येईल की निसंशय. शके 1868 श्री क्षेत्र शेगावात. समाधी पुढे मंडपात रचिले स्तोत्र पहा.
फाल्गुन वद्य एकादशी मंगळवार होता. त्या दिवशी स्तोत्र गेले कळसाशी. श्री गजाननांच्या कृपेने शांती शांती त्रिवार शांती असो या स्तोत्राप्रती. स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवा म्हणे दासगणू. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त. या स्तोत्राचे रोज नित्यनेमाने पठण केल्यास सर्व भक्तांची संकटे चिंता दूर होतात व त्यांना जीवनामध्ये चांगले मार्ग दाखवितात. श्री संत गजानन महाराजांचे हे स्तोत्र प्रभावी व पवित्र स्तवन मानले जाते. या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनशांती, संकटातून मुक्ती व आत्मिक बळ मिळते. गण गण गणात होते. श्री गजानन महाराजांचे स्तोत्र आपल्याला आवडले असल्यास कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गण गण गणात बोते. गण गण गणात बोते.